ती मजा तुम्हाला फक्त आमच्याकडे मिळू शकते. हॅलो नमस्कार, माझं नाव आर्यन वैद्य. मी फाउंडर आहे फ्रेंड्स विलाचा, जिथे आम्ही फक्त स्टे प्रोव्हाइड नाही करत, आम्ही एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करतो. तर आज मी आहे मांडवाला. मांडवा म्हणजे तुम्ही जेव्हा अलिबागला येता आणि जिथे सगळ्या बोटी डॉक होतात आणि त्या बोटींपासून मग तुम्ही पुढे अलिबागला तुमचा प्रवास सुरू करता, तर त्या मांडवा या ठिकाणी माझी एक 4 BHK सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही या प्रॉपर्टीची मी तुम्हाला सगळे डिटेल्स दाखवणारच आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही एंट्री करता तर इकडे आहे हा एवढा मोठा प्रशस्त आपला वरांडा टाइप गार्डन आणि हा गोल्डी हा इकडे तुम्हाला मिळेल. सो हा पूर्ण आपला पॅसेज आहे. तुम्ही ते समोरून आपली एंट्री आहे, तुम्ही एंट्रीमधून तुम्ही इकडे येता. इकडे तुमच्या गाड्यांसाठी प्रशस्त अशी पार्किंग आहे, प्लस इथे इव्हेंट्स वगैरे पण काय करू शकता. सर हा आहे आपला खूप मोठा असा बंगलो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा आपला बंगलो आहे. तर या बंगलोमध्ये किती बेडरूम आहेत, स्विमिंग पूल आहे की नाही आणि काय अम्युनिटीज आहेत, हे सगळं मी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला. सो सगळ्यात आधी आल्यावर तुम्ही जसं आपण आपल्या घरी जातो तर आपले शूज वगैरे बाहेरच काढा, कारण आतमध्ये आहे. आणि हा तर जेव्हा तुम्ही एंट्री करता तर हा बघा आपला मोठा डोर आहे. आणि एंट्री केल्यानंतर हॉलमध्ये सगळ्यात आल्यावर इकडे आहे आपला डायनिंग टेबल, त्याच्यानंतर आहे आपला टीव्ही, त्याच्यावर एंटरटेनमेंटचं पण सोय आहे, टीव्ही आहे, वायफाय कनेक्टेड आहे, वायफाय अमेनिटीज आहे. हा पूर्ण आपला डायनिंग टेबल आहे आणि हा इतका मोठा आपला हॉल. सो हा खूप प्रशस्त हॉल आहे. आणि इकडे आणि हा आहे आपला पार्टीसाठी स्पीकर. हा तुम्ही बघू शकता पार्टी स्पीकर आहे, जो तुम्ही तुमचे पार्टी सॉंग्स वाजवू शकता, ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करू शकता. आणि माझ्या मागे आहे पूल एरिया, मी तुम्हाला थोड्या वेळा तोही दाखवतो. आता इथून गेल्यानंतर हॉलमधून आपले खाली आहेत 2 बेडरूम आणि आहे फर्स्ट. पण वर जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक दाखवून देतो की हे बघा, हे आपलं आहे ओपन किचन. हा किचन गेस्टसाठी ॲक्सेसिबल आहे. इथे तुम्ही तुमचा स्टॉक ठेवू शकता, फ्रीज आहे, डीप फ्रीज आहे, तुमचा काही स्टॉक असेल तुम्ही इथे ठेवू शकता. प्लस आपल्या भांडी युटेन्सिल्स वगैरे ठेवू शकता. इथे कुकिंग होत नाही, आपली कुकिंग बाहेर होते. तर इकडे हा आहे. आणि हे इथून वर जातो फर्स्ट फ्लोअरला. त्याआधी मी तुम्हाला ग्राउंड फ्लोअरचे 2 रूम दाखवतो. इथे देवीचं दर्शन करू शकता आपण. हा सोफा आहे, इथे सोफ्यावर बसू शकता, चिल करू शकता. प्लस बाहेर आपल्यासाठी चिलिंग एरिया सेपरेट आहे. तर आता हॉलमधून झाला तर ग्राउंड फ्लोअरला आपल्याकडे इथे 2 बेडरूम्स आहेत. आता ही एक मास्टर बेडरूम आहे, अटॅच टॉयलेट बाथरूम, प्लस आणखी एक सेपरेट रूम आहे ज्याच्यामध्ये आणखी 2 टॉयलेट्स आहेत आणि एक वेस्टर्न. सो इकडे बघू शकता एक वॉशरूम आहे, हे एक वॉशरूम आहे, एक वेस्टर्न आहे, एक इंडियन आहे. आणि त्यानंतर आता या बेडरूम मध्ये या, तर इथे आपल्याकडे हे असे मोठे प्रशस्त असे रूम्स आहेत, जिथे एक मिरर तुम्हाला मिळतं, टीव्ही सेट, कॅबिनेट मिळतो आणि फुल्ली प्रशस्त बेडरूम मिळतो, ज्याच्यावर तुम्ही बसू शकता, झोपू शकता. तर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता. सो दिस इज बेड. आणि याचा एक स्पेशल एक असं आहे की इकडे ही विंडो आहे. हा सुंदर असा पूल व्ह्यू आहे, ह्या बेडरूम मधून मिळतो. सेम याच्यावर आणखी एक रूम आहे, त्यांचा व्ह्यू कसा आहे आणि काय आहे मी तुम्हाला दाखवतो. प्लस फर्स्ट फ्लोअरवर तुमच्याकडे आणखी एक सरप्राईज आहे, चला दाखवतो. बस चित्रपटामध्ये दाखवतात अशा ह्या शिड्या आहेत. या शिड्यांनी तुम्ही फर्स्ट फ्लोअरवर येऊ शकता. इथे तुमच्यासाठी एक सरप्राईज जे मी तुम्हाला सांगत होतो ते आहे. तर इकडे आपले 2 रूम्स आहेत, प्लस ही बॅल्कनी आहे जी तुम्ही इथे जाऊ शकता. पाऊस येत असेल तर तुम्ही इकडे बाहेर बसू शकता. हे कवर्ड स्पेस आहे आणि इथून मस्त तुम्हाला पूलचा व्ह्यू मिळतो आणि पुढे ह्याचा पण व्ह्यू मिळतो. आता तुम्ही बघू शकता हा आपला छोटासा गेमिंग रूम, प्लस दिस इज ओपन स्पेस आहे जिथे खेळू शकता. आणि हे विंडोज ज्यातून तुम्ही तुमचा खालचा पूर्ण हॉल बघू शकता. अशा प्रकारे खालचा आणि हा वरचा एक सेमी हाफ माळा. इकडे फर्स्ट फ्लोअरवर आपल्या 2 सेपरेट रूम्स आहेत. तर चला मी तुम्हाला रूम्स दाखवतो. तर हा रूम्स ओपन केल्यावर इकडे वॉशरूम आहे. आता या वॉशरूमची स्पेशालिटी वॉशरूम आहे. कॅमेरामॅन अंदर आ जाओ. हा बघा इतका मोठा प्रशस्त वॉशरूम आहे. आणि ह्या वॉशरूम्सची खासियत आहे की ह्या बेडरूमचा रूम खूप मोठा आहे. आता दाखवतो तुम्हाला, मी बाकीचं दाखवतो.
तेव्हा तुम्ही अदरूम मध्ये येता, तर या बेडरूम मध्ये पण सेम ॲज युजल सगळ्या बेडरूम मध्ये बेड असतो, तसा इकडेही बेड आहे, मोठा बेड आहे. प्लस पण इथे स्पेशालिटी आहे, इथे 2 बॅल्कनीज आहेत. जशी हे बघा, ही एक मोठी बॅल्कनी आहे, पिक्चरचा व्ह्यू आहे, जंगल आहे. प्लस इकडे आणखी एक सेपरेट स्पेस आहे विच इज युअर सेकंड बॅल्कनी. आय विल शो यू. कम. सो हा एक प्रायव्हेट स्पेस आहे तुमचा, चिल करू शकता. हा बेडरूमला अटॅचच आहे, तो त्यामुळे तुम्हाला हवा तसा हा तुम्ही यूज करू शकता. दिस इज युअर सेकंड प्रायव्हेट प्लेस. आता इकडे स्पेशालिटी आहे, याचा वॉशरूम बाहेर आहे आणि हा रूम आहे. कॅमेरामॅन वॉशरूम दिखा दो. हा वॉशरूमचा. आता या बेडरूमची पण स्पेशालिटी आहे आणि इथे गेस वॉट, इथे पण बेड आहे आणि तो मोठा आहे. आणि इकडे जो आहे आपला पूल व्ह्यू आहे, फुल पूल व्ह्यू आहे. आणि हा इकडून डोंगराचा व्ह्यू मिळतो पूर्ण बाल्कनीतून आणि हा असाच जातो स्विमिंग पूल आणि पूल याच्याकडे. आणि हा आपला रूम. आणखी इथे एक स्पेशल स्पेस आहे, पटकन या तुम्हाला दाखवतो. हा आपला टेरेस. तुम्ही टेरेसवर इथे येऊन झोपाळा आहे, झोपाळ्यावर बसू शकता. तर तुम्ही इथेही बसू शकता, इथेही एन्जॉय करू शकता बसायचं असेल तर. पण इथे रिक्वेस्ट आहे, इथे ड्रिंक्स करू नका, विच इज लिटल डेंजरस. आणि हा झोपाळा आहे, तुम्ही झोपाळ्यावरही बसू शकता. तर हा आपला खालचा मोठा हॉल आणि हा वरचा मोठा हॉल. हा पूर्ण बंगलो मी तुम्हाला दाखवला आहे. तर हा बंगलो तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया, अतिरिक्त क्रिया काही असेल कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. ही प्रॉपर्टी कोणाकडे बुक करायची, काय रेट्स आहेत, किती आहेत, हे सगळं आपले डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. तसेच इथे तुम्ही ना 20 ते 25 लोकांची गॅदरिंग, गेट टुगेदर, फॅमिली फंक्शन्स खूप सुंदर पद्धतीने करू शकता. फूडसाठी आपला इन हाऊस स्टाफ आहे, 24/7 केअरटेकर असतो. जेवण पण इथलं अतिशय उत्तम आहे. तसेच इथे आपल्याकडे महाराष्ट्राचे हास्य जत्रा चे कलाकारही येऊन गेले आहेत. प्लस ठरता ठरता ठरेनाचं नाटकाचं सेलिब्रेशन झालं आहे. वनिता येऊन गेली आहे, सुमित येऊन गेला आहे, अनेक कलाकार येऊन गेले आहेत. तर तुम्हाला या प्रॉपर्टीवर करायला नक्की आवडेल. तुमच्या काही कमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मेन्शन करा. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग, कीप हसलिंग. बाय गाईज. तर हे आंब्याची झाडं आहेत. त्या आंब्याच्या झाडांखाली बसण्याची मजा खूप वेगळी असते. जसं तुमच्या गावी आपण मामाच्या गावी जाते वेळेस आंब्याच्या झाडाखाली बसायचो, निसर्गाच्या सानिध्यात, ती मजा तुम्हाला फक्त आमच्याकडे मिळू शकते. सो नक्की व्हिजिट करा.